गेट टुगेदर, आठवणींच्या पाऊलखुणांतून पुन्हा एकदा जगलेलं तारुण्य. मार्च 1983. आयुष्याच्या या महत्वाच्या टप्प्यावर आम्ही होली क्रॉस हायस्कूलच्या उंबरठ्या बाहेर पडलो आणि प्रत्येक जण आपापल्या स्वप्नांच्या, जबाबदाऱ्यांच्या आणि संघर्षाच्या वाटेवर निघून गेला. काळ पुढे सरकत गेला. वर्षे दशकांत रूपांतरित झाली आणि नकळत 25 वर्षाचा प्रदीर्घ काळ लोटला. 2008 साली आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलो. तेव्हा ना सोशल मीडिया ना व्हॉट्सॲप. तरीही काही जिद्दी मित्रांनी घरोघरी जाऊन मनापासून संपर्क साधून हरवलेल्या नात्यांच्या धाग्यांना पुन्हा एकदा जोडले. त्या भेटीतला आनंद, तो स्नेह आणि ती ऊब आजही मनात ताजी आहे. पण त्यानंतर पुन्हा जीवनाच्या रहाटगाडग्यात आपण सारे विसरून गेलो. मात्र यावेळी तंत्रज्ञानाने हात दिला आणि भावनांनी दिशा दाखवली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काही मित्रांचा योगायोगाने झालेला छोटासा मेळावा एका मोठ्या प्रवासाची सुरुवात ठरला. पुन्हा एकत्र यायचेच ही साधी पण हृदयाला भिडणारी इच्छा होती आणि त्या इच्छेला आकार देण्याची जबाबदारी आम्ही मनापासून स्वीकारली. व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाला. एक नंबर जोडले गेले आणि पाहता पाहता 100च्या पुढे आमचा परिवार पुन्हा उभा राहिला. प्रत्येक मेसेज सोबत एक आठवण, प्रत्येक फोटो सोबत एक हसू आणि प्रत्येक कॉल सोबत एक हरवलेलं नातं पुन्हा जिवंत होत गेलं. आणि मग तो दिवस ठरला, प्रत्यक्ष भेटीचा, भावना व्यक्त करण्याचा आणि पुन्हा एकदा तारुण्य जगण्याचा. या सोहळ्याला आमचे गुरुवर्य उपस्थित असावेत हा विचार मनात उभारून आला. जरी वयाची 60 ओलांडलेले आम्ही आणि 75 पार केलेले आमचे शिक्षक, तरीही त्यांचे आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती आणि हेच आमचे भाग्य. करास सर आणि अल्मेडा सर यांनी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केले. ते क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय ठरले. आज देखील करास सरांचे मार्गदर्शन आमच्यासाठी अनमोल ठेवाच आहे. तर मग चला ऐकूया आमच्या करास सरांचे ते 2 शब्द. आमचे वर्गबंधू फादर लिओ डिमोंटी हे खास घाटकोपर मुंबईवरून या कार्यक्रमासाठी आले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळंच पावित्र्य लाभलं. यानंतर रंगला तो आनंदाचा, उत्साहाचा आणि मैत्रीचा जल्लोष. जोसेफ जेडी यांच्या विनोदी कथनाने हास्य कल्लोळ उठवला. सायमन तुस्कानो यांच्या ट्रम्पेटच्या सुरांनी वातावरण भारावून गेले. अलेक्स डाब्रे यांच्या प्रार्थना गीताने आणि पारंपरिक कुपारी गाण्यांनी सगळ्यांच्या मनाला स्पर्श केला. नोएल डाब्रे यांच्या प्रेम कवितेने भावना दाटून आल्या. कल्पना म्हात्रे यांच्या सुरेल आवाजातील कुमकुम घ्या कोणी काळमणी या गाण्याने कार्यक्रमाला 4 चांद लावले. एका मागोमाग एक मित्रमैत्रिणींनी आपली मनोगते व्यक्त केली. जुनी गाणी, लग्नाच्या आठवणी आणि शाळेतील किस्से, सगळं काही पुन्हा जिवंत झालं. आणि मग काय, कोण थांबणार होते? सगळ्यांनी ठेका धरला, नाचले, हसले आणि क्षणभर का होईना पुन्हा एकदा तेच तरुण बनले. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते, डोळ्यांत आनंद अश्रू होते आणि मनात एकच भावना, पुन्हा लवकरच भेटूया हा. निरोप घेताना स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला आणि शरदच्या वालाच्या भाजीची चव मात्र प्रत्येकाच्या जिभेवर कायमची कोरली गेली. हा फक्त एक गेट टुगेदर नव्हता, तर हा होता नात्यांचा पुनर्जन्म, आठवणींचा उत्सव आणि मैत्रीच्या अमर बंधनाचा सोहळा. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. एक अशी रम्य संध्याकाळ आहे. आठवणीच्या हिंदोळ्यावर जेव्हा आपण झोके घेत असतो तेव्हा मन अचानक 43 वर्ष मागे गेलेलं आहे. मार्च 2, 1983 ची बॅच. कसं मन तेव्हाच्या खोडकर वयामध्ये धावतं ना. आपलीच मित्रमंडळी एकत्र आली आणि तसं तर 2008ला मला वाटतं त्या लोकांनी हे केलं होतं, एकदा जमा झाले होते, पण परत ते काहीतरी विस्मृतीत गेलं. आणि आता 43 वर्षानंतर ह्याच्यात काही कितीतरी आजी आजोबा आहेत. मी अद्याप व्हायचो आहे. तर
सगळे म्हणजे नातवंडांना खेळवता त्या नातवंडाच्या आठवणीत या लोकांनी आपल्याला मागे नेलं आणि आपण बरोबर परत इथे जमा झालो आणि इथे हाकेच्या अंतरावर आपली शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये ज्यांच्याकडून त्या द्रोणाचार्याकडून आपण जी शिक्षा घेतली, आपण जे शिक्षण घेतले ते आपले गुरुवर्य करास सर आणि आलबिडा सर इथे आहेत. सर, आपणाला गुरुदक्षिणा म्हणून आम्ही आपलं स्वागत करत आहोत. तसेच आपले वर्गमित्र वर्गमैत्रिणी फादर सिस्टर झालेले आहेत, त्यांचं अभिनंदन आहे. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू, तुम्ही आपल्यासाठी आमच्यासाठी प्रार्थना करा. फादर लिओ डिमॉन्टी हे घाटकोपर वरून आलेले आहेत. फादर, आम्हाला सार्थ अभिमान आहे, आम्ही आपलं स्वागत करत आहोत. आता पंचावन्न तर मी आपले गुरुवर्य करास सर व आलमेडा सर आणि फादर लिओ यांना येण्याची विनंती करत आहे. आसनात जावं. तसे त्याचबरोबर ग्रुपचे प्रतिनिधी म्हणून थॉमस परेरा, मेरी फर्नांडिस आणि शरद पाटील